काय करते ग? काय नाही निवाडते. तू एवढी रडत एवढा त्रास म्हणल्यावर कसं? हां आता तुम्हाला माहित नाही का, रोजच आहे. काल पण तेच. बया अगं मग तू आई बापाला सांग ना, एवढा त्रास आहे म्हणल्यावर पोर त्रास काढते. अहो पप्पांना सांगितलं, पप्पांना सगळं माहितीये. पप्पाच तर पुरवतात येत ना सगळं. असं कुठं होईन का गं? आई बापा लिकरू नसुशी होई ग बाई. अहो हो, पण आता तिकडे जाऊन राहिले तर सगळी गावची म्हणतील लेक आली परत पाठवली सासरीतून. ते तर आहेच आहे. अख्खं नावाची खराब होईल बाबांची. होईन तुला कळतं, मग मला बी माहिती आहे जुन्या माणसाचे असंच म्हण होतं बाई. लाडकी लेक लैंदी नसावं मायारी, धन्याची कोथंबीर वासं मळ्याच्या बाहेरी. मायारी असल्या मग असतं तसंच. तुझे पप्पा त्यांच्या हट्ट पुरीत राहिल्यामुळं त्यांना सोन्याची कोंबडी सापडल्यामुळे ती एवढी त्रास देतात. अहो मग काय करणार सांगा ना. नाही पुरवलं, त्यांचं नाही ऐकलं तर मलाच त्रास होतो. बाबा बघतात ते किती त्रास होतोय मला, म्हणून तर देतात येत ना ते. त्यांचं तरी काय चुकतंय. पहिले जुन्या माणसाची म्हण होती बाई, तरोडाला मवाळ गावलं तसं ह्यांना मवाळ गावलं ग कायाला. आता काय करणार आहे अजून ते सांगा बरं. सगळं ऐकतं त्यांचं सगळं. आता यांच्याकडे काय कमी आहे? बाडे तू एवढी शिकलेली सवारलेली आहे म्हणल्या स्वतःच्या पायावर उभा राहायचा की हिमती. अहो हो माहिती आहे मला, एवढी शिकलेली आहे मी, पण ह्यांना शिकलेली काही घेणं देणं नाही ह्यांना त्याचं. ह्यांना फक्त घरात कामवाली पाहिजे. ह्यांना असं वाटतं मी बाहेर पडले, मी जर बाहेरचं जग पाहायला लागले तर माझे डोळे फिरतील. ह्यांना फक्त आहे ना घरात कामवाली पाहिजे, घरात कामं केलं पाहिजे बस. मला बाहेर नाही पडून देत. तुला काय झालं रडायला? नाही काही नाही. आणि तुम्हाला एवढंच काम आहे का आम्ही नसताना आमच्या घरी येऊन काय उचापत्या करायच्या? अगं एवढी काही बोलती, लोकाचा लेकरू आपल्या पायवटच्या आल्या आपल्या दरबारात आल्या सो नाही. लक्ष्मी कशी ती? आणि मग तर आपलं तसं जगाचं तसं आपल्या मग आपल्या घरी आलं म्हणलं आपली लक्ष्मी आहे ना. तू गेल्यापासून हेच काम करते का? आले तरी तेवढंच करू राहिली, भाजी निवडायचं. नाही आई, करते भाजी लगेच. अहो एवढा नाही तर द्यावा, ही लेक कवर ठेवायची द्या ना काढून त्याच्या घरी. हा तुम्हाला काय घेणं देणं आहे हो? दुसऱ्याच्या घरामध्ये काड्या करायची सवयच लागली ना. पहिलं स्वतःच्या घरचं बघा, स्वतःची सून नीट नांदवा, मग दुसरं नाही ज्ञान द्यायला. म्हातारा मनुष्य एवढ्या नाही मोरच्या उलचली जावा पंचायती, जरा मर्जीने रात जावा. म्हणजे आम्ही नसल्यावरती घरी इथे येऊन माझ्या वहिनीचे कान भरता का? कामधंदे नाही आहेत का घरी? आणि हिला तेवढंच लागत लोकाला घराने सांगायला. अगो बाया, थांबा आजी, जाऊ दे ना, जाऊ दे, जा तुम्ही. ओ वहिनी, लय साजूकपणाचा आव आणू नका. इतके वेळ तर कान भरत बसले. आमचं बाबाचं सगळ्याचं सांगत बसला असचाल. काय दिलं का तुझ्या बापाने आम्हाला? हा काय दिलं सांगा? ते माझा बापाच देतो. काय दिलं तू? हा काय करत होती ग तू? हा अहो आई, भाजीच निवडत होते. आणि म्हातारीला घराने कोण सांगत होतं? त्या आलते माझ्याकडे, मी नव्हते गेले त्यांच्याकडे. ते दिसतं मला तू काय करत होती ते. बघ ना, नाटकं तर किती चालल्यात. गरीब चेहरा, आणि नाही त्या वेळेस तर बघितलं का वचवच तोंड चालतं. आणि काय ग सांगत होती तुझ्या बापाने काय दिलंय? हा काय दिलं तुझ्या बापाने आम्हाला? हा काय नाही नाही काय लोकाला सांगते हिचा बाप देतो ना आम्ही काय केलंय? पण बघ ना, आपल्या घरातली सगळी गारणं लोकाला सांगायची, मग लोक करतात गावभर. आणि हीच काड्या करती. मी नाही काय केलं. हो तेच आले होते घरी. बघितलं का? अगं तू डायरेक्ट घराने सांगत होती, बघितलं ना मी बाहेर. आणि रडायची नाटकं करायची वरून. आणि एवढंच येतं तुला, फक्त एवढंच येतं. मी तर म्हणते मम्मी हिला दे ना हाकलून, कशाला ठेवली इथं? आणि उचलते आणि जा कर स्वयंपाक. आणि लवकर बनव. एक खांब धड येत नाही तिला. भूक लागली एकतर जोरात. मम्मी बघू दे जरा, भारी ना. हा छान. घालून बघायचं का? बघ घालूनच बघते. उलट नीट घाल. अगं हा ना, मला अगं भूक लागली मम्मी, पटकन बनवायचं सांगा. लवकर स्वयंपाक कर. हे बघ किती छान आहे ना. छान दिसतंय ना. कानातले पनीर. चल बाई, मला झोप लागली थोडीशी. झालं का स्वयंपाक? हे काय करतेच आहे. इतका वेळ कसं काय लागतो? हो ते भाजी निवडत होते ना मी. छान केलंय हा गळ्यातलं. लावली का नजर? तरीच म्हणलं अजून नजर कशी काय लागली नाही. नाही अहो, सांगते तुम्हाला, छान झालंय ते. म्हणजे माझंच आहे म्हणा, बट छान दिसतंय तुमच्यावर. म्हणजे काय म्हण नाही?
की स्वतःचं गळ्यातलंय म्हणून माझं आहे ते. स्वतःचा रुबाब नको दाखवू लगेच. पण माझं मोडलं ना, मी दिलते ना तुम्हाला. अच्छा, हे दाखवून द्यायचंय का की तुझं गळ्यातलं घातलंय? तू किती मोठे उपकार केलेस की तू गळ्यातलं दिलंस, ते मोडून मग मी केलं. अहो नाही, मी तुम्हाला कशाला काय बोलन. तुम्ही आता इतके दिवस राहता, मी काय बोलले का तुम्हाला? घ्या, म्हणजे तुला काय म्हणायचंय की मी सासर सोडून माहेरी राहते म्हणून? अहो नाही, तसं नाही म्हणायचं मला. मी फक्त म्हणतेय तुम्हाला, तुम्ही राहा, माझं काही म्हणणं नाही. तुमच्याच भावाचं घर आहे. कसं आता तर बोलून दाखवायला लागली तू. हा, वाटलं होतं ग गरीब आहे तू, पण तू गरीब नाही. तू तर निवळ गाणी निघाली की लोकांना सांगते घरातल्या गोष्टी. लाज वाटते का थोडी तरी? हा, लोकांची कान भरती काय? माझ्या घरच्यांनी त्रास दिला ग तुला? हा, आणि आता लागली साजूक आव आणायला. बोल ना आता. आई बघ ना, मला काय 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 बोलते. अहो पण मी काही बोललेच नाही त्यांना. मला म्हणते की तुम्ही सासर सोडून माहेरीच राहता म्हणून. एवढी जड झाली का तुला? का तू सांभाळ, का अहो, तू जाऊन आई, आणते मी काही? नाही बोलले त्यांना काही मग ती तसं. कसं काय म्हणती? तू बाजूला वळ बरं, इकडे तिच्याकडे बघू दे. हिजे अहो, आई, मी नाही बोलले. हा, आणि कवाची कढई ठेवली, गॅसचा भाग भरून देतो का? अहो, मी भाजी करत होते तेवढ्यात ते आले. तुला गॅस बरोबर नको, आवाज नको काढू. आणि माहिती का अजून काय म्हणली? मी सोनं तीच आहे म्हणून. तुझ्या बापाला घेऊन आणलं का सोनं तू? हा? का गं? अहो नाही रे, मी असं नाही बोलले. मी म्हणलं फक्त माझं तू म्हणून. धर बरं तिला तिकडून. धर, आपण तिला जरा शिक्षाच करते मी जरा. असं ना, लय करणार चांगली नाही. जिरवून दे झटका अजून. लय जीभ चरा चरा चालते हिची. हात कर. आई वाजते, आई वाजते. ओरडू नको, नाहीतर तोंडात गोळा आवाज बंद कोंबील कर. बघ. आवाज बंद कर. थांब आई, आई, बांधायला. नाही आई, अहो आई मी नाही बोलले असं काही. पाठीमाग घे, जा. पाठीमाग घे. आई मी नाही बोलले. नाटक करूच नको आणि ओरडू नका वहिनी, नाही तर तुझ्या नरड्यात मी गोळा कोंबे ना. थोबाड बंद कर. नाटक दुखतंय मला. दुखू दे. दुखलं तरी ना त्याच लायकीची आहे तू. असं पण ना, बापाची तू घरात आल्यापासून ना आमच्या घराची दलिंद्री झाली. लयच मार चढला हिला. हिला तर ना दातनीच करायला पाहिजे. लय नाटक झाले तुझे. आणि ना ओरडायचं कमी कर, नाहीतर ना आज तुझा जीव घेतल्याशिवाय सोडणार नाही. हा, अशी पण ना तू घरात आल्यापासून आमच्या घराला पनवतीच लागलीये. कधी जाती. हा, आणि आई आई बापाला ह्यातला शब्द जरी सांगितला ना तर कातडं काढे ना मी. लक्षात ठेव. पेटून दे. हा. कळलं? ताई, अगं अहो, काय चालवलंय तुम्ही? कुठं काय केलंय? अहो, हात बिटका बांधले तिचे. मला काय सांगायचं नाही हा. अहो, काय नाही करता बसला होता. अहो, वहिनीला झटका बसला होता. बाबा सगळं कळतंय मला. अहो चटका बसल्यावर कोण हात बांधतं का? हा? काय आम्ही चालवलंय काहीच तुम्ही? केलेलं नाही. अगं वहिनी सांग ना, आम्ही काय केलंय का तुला? सगळं डोळ्यांनी बघितलंय मी. खोटं नका बोलू तुम्ही. अहो निदान तुम्ही सुद्धा एक बाई आहे, याची जाण ठेवा. अहो ये दादा, कशाला आम्ही तिला काय करणार? तिला मी तेच सांगत होते, येड्यावानी नको करू. तिला असं मध्ये मध्ये तिच्या डोक्यात चक्कर येतो. हे बघा. ती येड्यावानी करते. वहिनीसाठी आम्ही गळ्यातलं करून आणलंय. हा, माहितीये का? तिच्यासाठी करून आणले, तुम्ही गाड्यात घालून फिरताय ना. अहो तीच म्हणली तिला काय तुम्ही घालून बघा. येई दादा, आम्ही एवढा त्रास देऊ का तिला? अहो, माझ्या किती ना बोलायची कानाला सुरू होती कुणकुण आमची. लागलीच होती तुमची. आता बघितलंय मी. काय बोलताय? तुम्हाला पटन असली तरी कारण द्या. अहो पण आम्ही त्यांना काहीच केलेलं नाहीये. वहिनी उगाचच रडायला लागलेत. काहीच केलं नाही होय तुम्ही. नाही, वहिनीला तर आम्ही किती जीव लावतो. आमच्या घरची लक्ष्मी आहे वहिनी म्हणजे. का ग खोट्यावानी वागते तू? बघा, मी तुम्हाला बोलत होते ना, तुम्ही माझं ऐकलं नाही बाबा. नाही नाही, तुझी चूक आहे. त्या काहीच करीत नव्हत्या. काय माहितीये का, मला पण वाटतं हिची चूक असेल काहीतरी. हा, तुमच्या लेकीची चूक आहे. मी जसं आलो ना, या मोबाईल मध्ये सगळं शूटिंग करून ठेवलंय मी. एक काम करतो, आपण आहे ना चौकीत जाऊ आणि ना मी कोर्टात केस टाकतो तुमच्यावर आणि तिथं हा व्हिडिओ दाखवू. म्हणजे काय आहे, हिची चूक आहे ना हे सगळ्या लोकांना कळन. तुम्ही काहीच केलं नाही, नाही अहो, का? नाही होत असं ये दादा. नाही चालतंय ना, मग जाऊ काय चौकीत? नाही 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 तसं नाही, काही करू चुकलंच नका. आमचं. असं नव्हतं आम्ही करायला, पण असं काही करू नका, दाखवू नका. अहो, कळलं पाहिजे तुम्हाला काहीतरी. तुम्हाला तुमचा संसार नीट नाही करता आला, इथं माझ्या पोरीच्या संसारात काड्या करायला आलाय का?
नाही पाहुणी म्हणून आले असतं तुम्ही 2-4 दिवस, 10 दिवस राहीना, महिनाभर राहीना, त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही मला. अहो निदान नीट तरी राह इथं. तुमच्याच भावाचा संसार तुम्हाला मोडायचा आहे का? आणि काय हो, तुम्ही सुद्धा सून म्हणूनच या घरात आलता ना. तुमच्याशी असंच वागले होते का या घरातले? काय करताय, काय वागताय? उद्या तुमची पोरगी दुसऱ्या घरात गेली आणि त्यांच्याशी अशी वागल्यावर जमन का? मारू द्या का तुमच्या पोरीला घरच्यांनी? देऊ द्या असे चटके, हात माग बांधू द्या का? खोटी माणसं आहे तुम्ही, खोटी. आणि आहे ना, तुमची सून सांभाळायची आणि तुला वहिनी भेटायची लायकीच नाहीये तुझी. ह्या असल्या घरात तर मला पोरगी नाही ठेवायची माझी. चुकलं आमचं, माफ करा वहिनी, खरंच चुकलं ग. कसली चूक झाली? अरे चुका माफ करता येते आणि एवढ्या तरी करत जा. माफीच्या पुढली चूक येई. मला नाही ठेवायचा माझ्या पोटचा गोळा इथं. नाही नाही असं करू नका. आई बोल ना, राहून दे वहिनीला इथं. नाही नाही, मला इथं ठेवायची नाही. आणि तुमचा मुलगा आणि तुझा भाऊ आला ना, त्यांना काय उत्तर द्यायची ती तुम्ही द्या. आणि जर माझ्या दारात कोण आलं ना, मी पहिले हे सगळं शूटिंग दाखवणार आहे काढलेलं. तू जाणार आहे का? तू कशाला जाती? तुमच्या जवळ सुद्धा यायला घाबरते ती. व इकडं. आणि हा माझ्या तुझ्या गळ्यातलं मोडून केलंय का? हा, विचारलं होतं का तुला? गळ्यातलं काढून घेतलं होतं. काढून घेतलं होतं ना. आपल्याकडे पावती आहे त्याची, ते तुमच्याकडेच राहू द्या. कसं मोडलं, काय मोडलं ना, ते सुद्धा सांगा तुम्ही. नाही नाही, हे अहो, घेऊन हे जावा. एवढं काय मनावर धरून राहिलं तुम्ही घेऊन जायला? तिला पण नका घेऊन. घे. आणि मनाव काय घेतलंय आणि काय नाही कळन तुम्हाला आता. काय निवळ चोराच्या पोटची आहेत ही माणसं. एक काम कर, आता तुझी बॅग भर जा. बॅग सुद्धा नको करू. त्या घरातलं काहीच घ्यायचं नाही आम्हाला. चल. वहिनी नको ना अहो, जाऊ. नको, ए वहिनी चल. नको ना जाऊ. चुकलं ना आमचं. कशाला नेता? तुम्हाला आहे ना, काय सांगायचंय ते तुमच्या घरच्यांची सगळी घेऊन या, मग सांगतो मी. काय आहे, सासूनी पोरीला रागवलं, खवळलं तर मध्ये बोलणारा मी बाप नाही. पण पोरीचे जर इथं हाल होत असते ना, तर मी पोरीच्या मागे आहे ना भक्कम उभा आहे. बघू कोण काय बोलतोय मग. हे जरा जास्तच झालंय. आणि तू काड्या करते, तू येऊन माझे कानं भरती आणि मी तिला त्रास देते. मी काय कानं भरली? तूच म्हणली की वहिनी चांगली नाहीये, काम करत नाही, नुसत्या घरातल्या चाड्या सांगते म्हणून. जाऊ दे बाई, मीच इथं राहत नाही, मी जाते माझ्या घरी.